मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। नागपूरच्या युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे। अंतिम सामन्यात तिने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला मात देत बुद्धिबळ विश्वात आपला ठसा उमटवला। अंतिम सामन्याची सुरुवात अत्यंत अटीतटीची झाली। शनिवार आणि रविवारी खेळले गेलेले दोन्ही क्लासिकल सामने 1-1 अशा बरोबरीत सुटले, ज्यामुळे विजेत्याचा निर्णय घेण्यासाठी रॅपिड राऊंडचा अवलंब करावा लागला। आज सोमवारी झालेल्या रॅपिड राऊंडमध्ये दिव्याने आपले कौशल्य आणि मानसिक कणखरता सिद्ध केली। जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या दिव्याने पहिल्या रॅपिड गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह आक्रमक सुरुवात करत जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी बरोबरी साधली। त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि कोनेरू हम्पीला पराभवाची धूळ चारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले। बुद्धिबळ तज्ज्ञांनी दिव्याच्या या विजयाचे कौतुक केले आहे। स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सामन्यापूर्वीच दिव्याची मानसिक कणखरता आणि उत्कृष्ट तयारी लक्षात घेऊन तिच्या विजयाची शक्यता वर्तवली होती, जी खरी ठरली। विशेष म्हणजे दिव्या आणि हम्पी या दोघींनीही अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चीनच्या खेळाडूंना पराभूत केले होते। याशिवाय दोन्ही खेळाडूंना अत्यंत प्रतिष्ठित कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे, ज्यामुळे त्यांना आता अधिक प्रायोजक मिळण्याची अपेक्षा आहे। दिव्याच्या या विजयामुळे भारतीय बुद्धिबळाला एक नवीन चमक मिळाली आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।